तर राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पण आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळी आपले कार्यकर्ते जमा झाले होते, कारण की आपल्याला जायचं होतं आज अक्कलकोटला. मित्रांनो, आपल्याला अक्कलकोटला पाया पडण्यासाठी जायचंच होतं, पण तेव्हा एक मोठं कारण पण होतं. तुम्ही शॉर्ट पण ब्लॉग बघत आहात. मित्रांनो, आता 8 वाजले होते, आपल्याला निघायचं होतं. तर नारळ वगैरे फोडून घेतला गाडीला पहिले. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, पुढे जायचं म्हणलं तर पुढे बसण्यावरून सगळ्या पोरांची भांडणं होते. मित्रांनो, आपलं तर जेवण झालं नव्हतं, पण सगळेजण म्हणले पहिले गाडीला जेव घालू. मित्रांनो, पहिले गाडीला जेव घातलं, पण आता पुढे आलो आम्हाला तर आमच्यासोबत झाला एक मोठा स्कॅम, कारण की आपल्या गाडीच्या चाकाचे गेले होते बेरिंग. गाडी चालून चालून ते बेरिंग एकमेकाला इतक्या जोरात चिटकले होते की इतके गरम झालं होतं की ते निघत नव्हतं. एवढ्या हातोड्याने मारलं तरी निघत नव्हतं. डुप्लिकेट काडीपेटी. ज्यांना ज्यांना मित्रांनो काडीपेटी पेटवता येत नाही किंवा ज्यांना काडी पेटवता येत नाही त्या लोकांचा हा डायलॉग फिक्स असतो की काय काडीपेटी. मित्रांनो, बेरिंग काढायचं काम चालू होतं. पोरं म्हणलेले थंडी वाजू राहिली, तर मग आपण बसलो आता शेकोटी करायला, पण काही शेकोटी पेटाना. मित्रांनो, आपण अक्कलकोटला तर पोहोचलो होतो. तुम्हाला वाटत असेल ही महाप्रसादाची लाईन आहे, पण मित्रांनो ही महाप्रसादाची लाईन नसून रूम घेण्यासाठी लाईन आहे. उठाले रे देवा. इसमें तो मुझे समझ में ही नहीं आ रही है क्या प्रॉब्लम है. मित्रांनो, सर्व पोरांचं तर आवरलं होतं. आमच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या, तर मस्तपैकी आता आंघोळ करून आपण आलो होतो दर्शनासाठी. आपण दर्शनासाठी ज्या लाईन लागलो होतो मित्रांनो, पण आपले मित्र म्हणले अजून एक मोठा हार घ्यायचा आहे, त्यासाठी आम्ही परत बाहेर आलो. मित्रांनो, सोन्यात जसे किमती झाले तसे आता हाराच्या पण किमती व्हायला लागल्या, तर आम्हाला हाराच्या किमती ऐकूनच हसू यायला लागलं. मित्रांनो, आम्ही तर आलो होतो नारळ फोडायला, पण आता त्यांनी डायरेक्ट संस्थानाने डायरेक्ट माणूस ठेवला स्पेशल डायरेक्ट नारळ फोडण्यासाठी. ही गोष्ट चांगली केली. अरे देवा. लाईनीत थांबू आमचे लागले होते पाय दुखायला, आणि परत वरून होतो भलं मोठं ऊन. तर आमचे विशाल शेट म्हणले आज ओर असाच खर्च माझ्याकडून. मित्रांनो, पाय वगैरे पडून आपण आलोय, पण आता काय गाडीचं काम अजून चालू होतं. जवळपास 5 वाजलेले जातात, पण गाडीचं काम अजून पूर्ण झालेलं नाही.